ये पापी कोण आहे? अपने गिरबान के अंदर आप जान कर देखोगे, आणि आपण जर आपल्या अंतकरणामध्ये डोकावून पाहिलं, हमारे विवेक को अगर हम परख कर देखेंगे, आणि आपला विवेक जर आपल्याला आपल्या वेळेकडे लक्ष दिलं, हमारा विवेक खुद हमको दोष का आरोप डालेगा, आणि आपला स्वतःचा विवेक आम्हाला दोषी ठरवेल, हमारे सोच विचार में हम पाप करते हैं, आणि आपल्या विचारामध्ये आम्ही पाप करतो, हमारे नजर में हम पाप करते हैं, आमच्या नजरेमध्ये आपण पाप करतो, हमारे दिल में हम पाप करते हैं। आमच्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये आपण पाप करतो. इसलिए परमेश्वर का वचन कहता है, म्हणून देवाचं वचन म्हणतं, कोई भेद नहीं, सबने पाप किया और परमेश्वर की महिमा से दूर हो गया है। नीतिमान कोणीही नाही, एक देखील नाही, सर्वांनी पाप केले आहे और आणि देवाच्या गौरवाला अंतरले आहे. और इस पाप की मजदूरी मृत्यू है। आणि हे पापाचं वेतन तर मरण आहे. परमेश्वर से दूर झोझट में हमें जाना पड़ेगा। देवाचा दूतांना सांगितला, पेशवाला सांगितला, परमेश्वर से दूर झोझट नरक में हमें जाना पड़ेगा। आणि देवापासून मनुष्याला नरकापासून जावं लागेल, पापामध्ये नरकामध्ये जावं लागेल. एक व्यक्ति बाजार गली में व्यापार कर सकता है, एक व्यक्ति बाजार गली में व्यापार कर सकता है, एक मनुष्य बाजारामध्ये व्यापार करू शकतो, बहुत सारा धन संपत्ति कमा सकता है, धन संपत्ती मिळवतो, पर अगर पापों की क्षमा नहीं मिलेगी, परंतु पापाची जर क्षमा नाही मिळाली, अगर वो व्यक्ति अपने पापों में मर जाएगा, आणि जर पापामध्ये तो मेला, उसका क्या फायदा? त्याचा काय फायदा आहे? प्रियो, हम पाप के साथ मर जाएंगे तो उस परमेश्वर को उस Remove that recording mic and give to Marathi. पापामध्ये मेलो तर देवबापाला त्यामध्ये संतोष वाटत नाही. आप अगर सारे जगत को कमा लेंगे और पाप में मर जाएंगे, उसका क्या फायदा? आणि संपूर्ण जग मिळाले आणि पापामध्ये मेले तर काय फायदा? ओ प्रियो, हमें पापों से माफी पाना जरूरी है आणि म्हणून प्रियजनांनो, पापापासून माफी मागण्याची गरज आहे. और इस पापों को अपने जीवन से निकालने के लिए आणि या पापाला आपल्या जीवनातून काढून टाकण्यासाठी लोग अलग अलग तरीके अपनाते हैं। लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करतात. और कोई तो बलि चढ़ाता है, कोणी तर बलिदान देतात, कोई और कुछ करता है, आणि दुसरे काही क्रियाकर्म करतात. हमारे दास उनसे हमारे पाप नहीं निकलते। आणि अशा प्रकारे ते पापापासून सुटण्याचा प्रयत्न करतात. हमारे बलि से हमारे पाप नहीं निकलते। आणि अशा प्रकारे या पापापासून आपली सुटका होऊ शकत नाही. केवल यीशु मसीह का लहू ही हमें सब पापों से लेकर हमें मुक्त कर सकता है। प्रभूचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. उस लहू को ही प्रभु यीशु मसीह ने कलवरी क्रूस पर आपके लिए और मेरे लिए बहा दिया है। प्रभूने आपलं स्वतःचं रक्त कालवरीच्या वधस्तंभावर वाहिलेलं आहे. प्रभु यीशु मसीह का लहू हमें सब पापों से धोकर हमें शुद्ध और पवित्र बना देगा। प्रभूचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते, पवित्र करते. और उसके लिए हमको एक काम करना पड़ेगा। आणि त्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल. हमारे पापों को मानना है। आमची पाप आम्ही कबूल केली पाहिजे. अगर हमारे पाप को अगर मान लेंगे, आणि ज्याला आपण पाप कबूल करतो, प्रभु यीशु में विश्वास योग्य अंदर में परमेश्वर है। आणि प्रभूवर विश्वास ठेवतो ते परमेश्वर आहे. प्रभु यीशु मसीह विश्वास योग्य और धर्मी परमेश्वर है। प्रभूवर विश्वास योग्य आणि नीतिमान आहे. और हमारे सब पापों से हमको धोकर पवित्र और शुद्ध बना देगा। आणि आमच्या सर्व पापापासून आम्हाला शुद्ध आणि पवित्र करतात. देखो, सवेरे से मैंने शर्ट पहन रखा। हा, देवाने जगात एवढी प्रीती केली. सवेरे से मैंने कपड़े पहन रखा। समजा आपण हे कपडे घातलेले आहेत, सवेरे से पहन रखा है। हा, सकाळपासून आपण कपडे घालून फिरतो और ये गंदे हो गए हैं, आणि ते मलिन झालेले आहेत. उसको धोना है। त्याला धुवायला पाहिजे. उसको धोने के लिए हमारे पास पानी और साबुन है। आणि ते धुण्यासाठी आपला जो पाणी आणि साबण आहे. और अगर दिल गंदा है, परंतु जर अंतःकरण घाणेरडं असेल, उस दिल को तो हम पानी साबुन से साफ नहीं कर आणि हे सकते। अंतःकरण पाण्याच्या द्वारे आणि साबणामुळे आपण स्वच्छ करू शकत नाही. इसलिए सारे धर्म ग्रंथ कहते हैं, म्हणून सर्व धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, लहू के बगैर हमारे पापों की क्षमा नहीं हो सकती। रक्त सांडल्या वाचून पापाची क्षमा होत नाही. और उस लहू को यीशु मसीह ने कलवरी क्रूस पर बहाया है। रक्त प्रभूशीला कालवरीच्या वधस्तंभावर वाहिलेलं आहे. उस लहू के पास आइए, आणि त्या रक्ताला आपण या यीशु मसीह के पास कहिए, प्रभूशीला म्हणा, मैं पापी हूँ, मी पापी आहे, आपके लहू से मुझे धोइए। आपल्या रक्ताद्वारे मला धुवाने शुद्ध करा. बिल्कुल आपको धोकर और शुद्ध कर देगा। आणि प्रभूशीला आपल्या धूर शुद्ध आणि पवित्र करतील. परमेश्वर का संतान बनाएगा। आणि देवाची लेकरू आपल्याला करेल. परमेश्वर का प्रेम इसमें प्रकट होता है। आणि देवबापाचं वचन आपल्याला मिळत आहे. परमेश्वर का प्रेम हम पर इस तरीके से प्रकट होता आणि है। देवबापाचं प्रेम आमच्यावर
अशा प्रकारे प्रगट होतो. उसके पुत्र यीशु मसीह ने, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये उसके पुत्र यीशु मसीह ने त्याचा पुत्र प्रभू येशू मध्ये हमारे लिए अपना प्राण दिया. आमच्यासाठी प्राण दिलेला आहे. हम जब हम पापी ही थे, आम्ही पापी होतो हमसे उसने प्रेम किया आणि आमच्यावर त्यांनी प्रेम केला और हमारे लिए अपना खून दिया. आणि आमच्या पापासाठी प्रभू जो कोई उस पर विश्वास करेगा जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो नाश नहीं होगा, त्याचा नाश होणार नाही, अनंत जीवन को पाएगा. तर त्याला सर्व काळचे जीवन मिळेल. हमारे पास अधिक समय नहीं है, इस कारण से आपके पर्ची देते हैं, आमच्याकडे फार वेळ नाही. हे लहानशी पुस्तक आमच्याजवळ आहे, उसको पढ़िएगा, ती वाचा अधिक जानकारी पाइएगा. आणि यातून अधिक माहिती घ्या. परमेश्वर की आशीष तुम पर बने रहे. आणि आपला देवबापाचा आशीर्वाद तुमच्यावर असो. प्रार्थना करू. पवित्र आमच्या स्वर्गीय प्रेमाळ जिवंत देव बापा, या दुपारच्या वेळेला या बदनापूरमध्ये आपल्या प्रियजनांच्या समेत आम्हाला थोडासा समय दिला. प्रभू येशू या जगामध्ये कशासाठी आले, प्रभू येशू कसे पापावरचा इलाज आहे, प्रभू येशूच्या द्वारे मनुष्याला शांती, जीवन, सर्वकाळचं जीवन मिळू शकतं, तो थोडक्या शब्दामध्ये देव बापा आज सांगितलेला आहे. यावरती आपण शिक्का मारावा आणि ज्यांनी ऐकलेले आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये जरूर बोलावं, त्यांनी प्रार्थना करावी, पश्चाताप करावा, प्रभू येशूवरती विश्वास ठेवावा आणि जीवनामध्ये शांती आणि प्रभू येशूचं जीवन प्राप्त करून घ्यावं, असं दयेने आणि कृपेने करा. प्रार्थना मागतो का प्रभू आणि येशू ख्रिस्त याच आपल्या बहुमौल आणि गोड नावाने. आमेन.